संक्रांतीचं गिफ्ट देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये एकदम जमा होणार ही माहिती आहे। 3.25 कोटी अर्जांच्या पडताळणीचा निर्णय देखील आता लांबणीवर पडणार अशी देखील माहिती मिळते आहे। आणि त्यानंतर बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर माहिती। संक्रांती आधी मिळणार प्रत्येकी 3000 रुपये। डिसेंबर जानेवारीचा हप्ता देखील संक्रांती आधी असणार आहे। 3.25 कोटी अर्जांच्या पडताळणीचा निर्णय लांबणीवर आहे। सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे। पद्धती बदललेली आहे, तंत्रज्ञान बदललेलं आहे, आव्हानं बदललेली आहेत आणि म्हणून केंद्र सरकारने या संदर्भात काही कायदे नव्याने तयार केले, काही मॉडेल कोड तयार केले आणि सगळ्या राज्यांकरता हे कोड तयार करून त्या राज्यांना ते पाठवले आहेत। त्या कोडच्या अनुषंगाने आपल्याही कायद्यांमध्ये आधुनिकता आणावी या दृष्टीनं सगळ्या राज्यांनी अशा प्रकारचे अमेंडमेंट्स केले आहेत। आपल्याही राज्यामध्ये बंद्यांच्या नियमनाकरता आणि व्यवस्थापनाकरता आपण आपले जे कायदे आहेत या कायद्यांमध्ये सुसंगत अशा प्रकारचे हे बदल करतोय आणि त्याकरता आपण आजचा जो काही या ठिकाणी अधिनियम आहे तो मांडलेला आहे। हा जनाधार आहे आणि लँडस्लाइड विक्ट्री आहे की लोकांनी आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या शेतकरी, लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका, अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील। काल निवडणूक आयोग त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत 15,000 कोटी रुपये दिले। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या, शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला, 6 केंद्राचे 6 आमचे, पीक विमा मोफत, 7.5 HP मोटर पंपाची वीज बिल मोफत, अशा अनेक योजना सरकारने केल्या। जवळपास 45,000 कोटी रुपये या गेल्या मागच्या 2.5 वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही। आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल, आणखी गतिमानतेने आम्ही काम करू आणि एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे।